सतत पाय दुखतायत, पायात गोळे येत आहेत, अखंड पायामध्ये एक डल पेन आहे, क्रॅम्प्स येत आहेत, पायाला जळजळ होतीये, चालावंसं वाटत नाही, थोडंसं चालल्यावर थांबावं लागतं. असं जर तुम्हाला सतत होत असेल तर तुम्ही स्वतःला चेक केलंय का? तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स आहेत का? आता अनेक ठिकाणी हा आजार दिसायला लागलाय. घोडे जास्त वेळ उभारतात का माणसं जास्त वेळ उभारतात हा खरोखर मला पडलेला प्रश्न आहे. कारण आपली लाईफस्टाईल तशी झाली. आपली खाण्याची, जेवणाची, जेवण बनवण्याची, कामाची, कामाला जाण्याची सगळ्याच पद्धतीमध्ये खूप बदल झाला आहे आणि आपलं उभा राहण्याचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. आणि याच कारणामुळं व्हेरिकोज व्हेन्स नावाचा आजार अनेक ठिकाणी आता अनेक लोकांमध्ये दिसून लागतो. आता हा ॲक्च्युली आजार नाही आहे, हा आहे व्हेन्सना झालेलं स्ट्रक्चरल डॅमेज. हे सगळे सिम्पटम्स का दिसतात तर व्हेन्स नीट काम करू शकत नाहीत आणि ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या मसल्सना मिळत नाही आणि मग आपल्याला क्रॅम्प येणं, पाय दुखणं ह्या सतत गोष्टी जाणवायला लागतात. व्हेरिकोज व्हेन्स बऱ्या होतात का? तर अगदी प्रायमरी स्टेजमध्ये असतील तर होमिओपॅथिक औषधांच्या मदतीनं संपूर्णपणे रिव्हर्सल होतं, पुढचा डॅमेज थांबवता येतो. ॲक्च्युली ऑलरेडी प्रोग्रेस झाले असतील तर अनेक उपाय आहेत ज्यांना आपण हा पेन आणि पुढचा प्रोग्रेस थांबवू शकतो. कोणते आहेत हे उपाय? तर सतत उभा राहिल्यामुळं हा डॅमेज होतो, तर सतत उभा न राहणं. आपण जेव्हा घरामध्ये असू तेव्हा मांडी घालून बसणं, जेव्हा आपण सोफ्यावर बसलेले असू तेव्हा पायाखाली स्टूल, खुर्ची अशा काहीतरी गोष्टी घेणं, झोपताना बेडखाली आपल्या बेड कव्हर खाली पायाच्या बाजूला उशी घेणं की ज्याच्यामुळे आपले पाय असे थोडे तिरके राहतील, आपल्या पायाला रेस्ट मिळेल, हलक्या हातानं पायाला मसाज करणं आणि जे लोक अजिबात या गोष्टी करू शकत नसतील त्या लोकांना उत्तम पद्धतीचे स्टॉकिंग मिळतात की जे काफ मसलना सपोर्ट करतात आणि ज्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स प्रिव्हेन्शन होतं आणि ज्या व्हेन्स आहेत ऑलरेडी व्हेरिकोज व्हेन्स बनलेले आहेत त्यांना छान सपोर्ट मिळतो. आता ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथिक औषधं अतिशय उत्तम पद्धतीनं मदत करतात. ती कशामध्ये मदत करतात तर जे व्हेरिकोज व्हेन्सची इलॅस्टिसिटी गेलेली असते ती इलॅस्टिसिटी रिगेन करण्यासाठी ही औषधं उत्तम पद्धतीनं मदत करतात. मसलमध्ये जो काही क्रॅम्प्स येत असतात ते क्रॅम्प्स टाळण्यासाठी ही औषधं मदत करतात आणि अनेक ठिकाणी खूप जास्त त्रास झाल्यानंतर त्या ठिकाणी अल्सर्स सुद्धा बनतात, ज्याला व्हेरिकोज अल्सर्स म्हणतात. तर हे अल्सर सुद्धा हील करण्यासाठी होमिओपॅथिक औषधं अतिशय उत्तम पद्धतीने मदत करतात. तर याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस, थोडासा व्यायाम आणि होमिओपॅथिक औषधं असं जर आपण उत्तम कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात बाहेर पडू शकता, त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. तर या सगळ्याची नक्की काळजी घ्या. झाले नसतील व्हेरिकोज व्हेन्स तर त्याची आधीच काळजी घ्या आणि झाले असतील तर लवकर ट्रीटमेंट घ्या आणि त्यातून बाहेर पडा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.